नमस्कार मंडळी. दरवेळेस आपण चर्चा करत असतो, शेती हा व्यवसायच असा आहे, साधला तर शिकारी नाही तर भिकारी. कधी कोणत्या मालाची तुटवडा होईल, कधी कुठल्या गोष्टीची आवक होईल हे सांगता येत नाही. आणि या सगळ्या गोष्टी असूनही बाजारभाव कुठल्या वस्तूला कोणता असेल हे पण आपल्याला गॅरंटेड माहिती नसतं. या सगळ्या गोष्टी असतानाही शेतकरी भरपूर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतो, पण ज्यावेळेस निराशा त्याच्या हातात येते त्यावेळेस त्याला कुठे आपल्यासोबत होणाऱ्या अन्यायाचा जाब पण कोणाला मागता येत नाही. ज्यावेळेस टोमॅटो 100च्या पुढं जातो, 80-90-100 रुपये किलोने किंवा 200 रुपये किलोने कधीतरी एखादा वाण किंवा एखादं वक्कल विकलं जातं, त्यावेळेस सगळीकडे चर्चेचं तांडव सुटतं. पण आज टोमॅटोची काय अवस्था आहे हे जर तुम्ही ऐकलं तर पायाखालची जमीन सरकेल. खाणाराचं ठीक आहे हो, पण त्याचं काय, जो पिकवतो, जो गुंतवणूक करतो, जो एवढं आपलं भांडवल गुंतवतो, कष्ट करतो, 2-4 महिने कष्ट करून जो उत्पन्नाची अपेक्षा करतो, चांगल्या प्रकारचं पीक आणतो, त्यावेळेस ज्यावेळेस त्याच्या पदरामध्ये नैराश्य पडतं त्यावेळेस त्यालाच समजू शकतं की काय चाललेलं आहे. आपल्या पोटाला चिमटा घेऊन तो पूर्ण गुंतवणूक करतो, आपल्या पिकावरती भरपूर खर्च करतो आणि ज्यावेळेस तो खर्चही निघत नाही त्यावेळेस त्याला काय वाटत असेल ते शब्दात नाही सांगता येणार. आणि अशा गोष्टी चॅनलवरती व्हायरल पण नाहीत होत, कारण विषय कसा असतो, बघणाऱ्याला फक्त चांगलं दिसतं, वाईट गोष्टी कोणी दाखवायचा प्रयत्न करत नाही. कारण बरीच लोक जे डायरेक्ट कष्ट करतात ते अशा गोष्टी करत नाही. शेतकऱ्याची जी रख असते, जी तळतळ असते, ती फक्त त्यालाच कळू शकते जो कष्ट करतो. पूर्वीच्या काळात वेगळं होतं, शेती ही कमी खर्चाची होती किंवा कमी भांडवलाची होती, पण आता तसं राहिलेलं नाही. सुरुवातीला एकरभर टोमॅटो करायचं म्हटलं तर 10,000 खर्च व्हायचा. तोच खर्च आता एकरभर टोमॅटो करायचं म्हटलं तर लाख रुपये कसेच पुरत नाहीत. कारण बियाण्याच्या किमती म्हणा किंवा त्याच्यासाठी लागणारा इतर जो रॉ मटेरियल असतो, जे आपल्याला लागणारं फाउंडेशन असतं किंवा मल्चिंग पेपर, ठिबक वगैरे सगळ्या गोष्टी कृषी सेवा केंद्रामध्ये खूप महागड्या झालेल्या आहेत. ते परवडेबल पण नाहीत. सध्या शेतीचं उत्पन्न बघायला गेलं तर 5 रुपये, 10 रुपये, 2 रुपये किलोने जर तो लाखभर रुपयाचा एकरी खर्च फेडायचा म्हटलं तर कधीच शक्य नाही होत, कारण निम्मासुद्धा खर्च निघत नाही. अशा अवस्थेमध्ये शेतकऱ्याने करायचं काय आणि ह्या गोष्टी सरकारपर्यंत नेणं शक्य नाही, कारण ते तर डायरेक्ट महागाई नियंत्रण करतात फक्त शेतकऱ्याच्या मालाची, आणि GST वगैरे शेतकऱ्याला जे खत औषध आणायचे त्याच्यावरती नियंत्रण नाही. कारण आपल्या वस्तू विकण्याची गरज शेतकऱ्याला आहे तशी त्या खत औषधाच्या मालकाला नाही. टोमॅटोच्या पिकामध्ये वारंवार बाजारभावाची पडण होते आणि तरीही लोक भरपूर मोठ्या प्रमाणात टोमॅटो लावतात. बरेच शेतकरी टोमॅटो लावतात. खरंच शेती हा व्यवसाय खूप धाडसी आहे.